नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा अमोल राऊत यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ही गोष्ट सुमारे 30 वर्षापूर्वी म्हणजे 1990 सालची आहे. सुरेखा वाघ मुंबईतील सेंट जॉर्ज इस्पितळात नर्स म्हणून काम करायची. राहायला ठाण्यात. घरी ती आणि आई दोघीच असायच्या. सुरेखाची त्यावेळेला दुपारची पाळी म्हणजेच 3 ते 9:30 अशी शिफ्ट होती. शिफ्ट संपल्यावर विटीवरून गाडी पकडून ठाण्याला जायची. कधीकधी उशीर व्हायचा. त्या दिवशी शनिवार होता. आई अक्कलकोट स्वामींच्या तीर्थयात्रेला गेली होती. ती सोमवारी पहाटे परत येणार होती. रविवारी सुट्टी होती म्हणून आराम. सोमवारी मात्र सकाळी 6:30ला एक महत्त्वाची शस्त्रक्रिया होती, म्हणून सुरेखाला वेळेवर पोहोचायचे होते. शनिवारचा दिवस खूपच गडबडीत गेला. त्यात दुसरी नर्स न आल्याने सुरेखाला ओव्हरटाईम करावा लागला. काम संपता संपता रात्रीचे 12 वाजून गेले. शेवटची ट्रेन 12:30ची. ती पकडायलाच हवी होती. घाईघाईत कपडे बदलून सुरेखा झपाझप विटीकडे जाऊ लागली. स्टेशनवर पोहोचताच बघते तर सगळीकडे सामसूम होतं. गेली वाटतं गाडी, असा विचार करून ती फलाटावर बसून पुढची गाडी केव्हा येते ते बघत होती. पण पुढच्या गाडीचा फलक अजून लागलाच नव्हता. बघता बघता तिला डुलकी आली. अचानक गाडीच्या येण्याच्या आवाजाने ती जागी झाली. बघते तर ठाणे असा फलक लागला होता. अरे वा, बहुतेक एखादी स्पेशल गाडी असावी, असे म्हणून ती पुढे होऊन गाडीत चढली. डब्यात कोणीच नव्हते. खिडकी शेजारी बसून तिने हुश्य केले. आता जवळजवळ 1 तास आरामात काढूया, असे म्हणून तिने पर्समधील पुस्तक काढले. 5-10 मिनिट झाले असतील तरी गाडी हलेना, म्हणून तिने बाहेर डोकावून बघितले तर सगळीकडे भयान शांतता होती. जरा विचित्रच वाटत होते. पूर्ण फलाटावर कोणीच नव्हते. आणि तेवढ्यात गाडी सुरू झाली. हळूहळू गाडीने वेग घेतला. नेहमीची परिचित स्थानके दिसू लागली. बायखळा आले आणि 2 बुरखीवाल्या चढल्या व तिच्या समोरच बसल्या. चला, कोणीतरी आहे बरोबर, असे मनाशीच म्हणून तिने पुस्तकात डोके खुपसले. बुरखेवाल्या आपापसात काहीतरी कुजबुजत होत्या. बुरख्यामधील स्त्री दिसत नव्हती, पण यांचा आवाज आपण कुठेतरी ऐकला आहे असे सुरेखाला वाटू लागले. काहीतरी बोलायचे म्हणून तिने विचारले, आप कहाँ जाने वाली हो? हम कुर्ला उतरने वाले हैं. तुम शायद ठाणा जाने वाली हो. एकीचा एकदम खोलवरून आवाज यावा तसा आला. जी हां, असे सुरेखा म्हणाली. व त्यांना कसे काय कळले बाबा, असा विचार तिच्या मनात आला. स्थानकामागून स्थानके जात होती. सगळे फलाट रिकामे आणि कोणी चढत पण नव्हते. एवढ्यात दादर आले आणि 5-6 बायका चढल्या. त्यातील एक वयस्कर बाई समोरच येऊन बसली. तिच्याकडे निरखून पाहताच ती ओळखीची वाटली. तिनेही हसून बघितले. जोशी काकू ना तुम्ही इथे कशा काय? याच जोशीबाईंचं सोमवारी ऑपरेशन होतं. अगं, माझ्या मुलीला भेटायला भांडूपला जात आहे. पण डॉक्टरांनी परवानगी दिली? मला कसली परवानगी लागतीये? मी स्वतंत्र आहे, जोशीबाई हसत म्हणाल्या. कमाल आहे बुवा डॉक्टरांची पण. तुम्हाला कसं काय जाऊ दिले? असे सुरेखा म्हणाली. जोशीबाई नंतर त्यांच्याच तंद्रीत होत्या. सुरेखाने नंतर आजूबाजूला नजर टाकली तर त्यातील काही बायका तिला ओळखीच्या वाटल्या. त्यांनी पण हसून तिच्याकडे बघितले. सुरेखा बुचकळ्यात पडली.
या डब्यातील बहुतेक बायका आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन गेल्या आहेत असे तिला वाटले. कुर्ला आले व बुरखेवाल्या लगबगीनं उठून उतरल्या. जोशीबाई कुठले तरी मराठी जुने गाणे स्वतःशीच गुणगुणत होत्या. मध्येच उठून दुसरीकडे बसलेल्या बायकांशी काहीतरी बोलून परत येऊन बसल्या. दुसऱ्या बायकांचा कंपू काहीतरी हास्यविनोद करत होता. सुरेखा थोडी हरवल्यासारखी बसून या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींचा काही संबंध आहे का असा उगाचच विचार करत होती. जोशीबाईंना झोप लागली व त्या चक्क घोरू लागल्या. पांडुप आले पण जोशीबाई काही उठल्या नाहीत. आता त्यांना उठवावे का अशा विचारात असताना गाडी सुरू झाली. तेवढ्यात लगबगीने उठून जोशीबाईंनी सराईतासारखी फलाटावर उडी मारली व गाडीबरोबर धावत येऊन सुरेखाला हात केला आणि मी बरी आहे अशी खूण केली. जोशीबाईंच्या या अशा वागण्याने सुरेखाला हसूच आले. म्हणून आल्यावर तो कंपूही गोंधळ करत उतरून गेला. चला आता ठाण्याला उतरून घरी जाऊन आराम करूया. उद्या रविवारची सुट्टी आहेच, तुंबलेली कामे करता येतील. ठाणे येताच सुरेखा उतरून फलाटाबाहेर आली. आता कुठे रिक्षा मिळणार असा विचार करत असतानाच एक रिक्षावाला देवाने धाडल्यासारखा धावून आला. कुठे जायचंय ताई? पांच पाखाडी असे म्हणून ती बसली. रिक्षावाल्याने काहीही घासगीस न करता रिक्षा चालू केली. रिक्षावाल्याला आपल्या सोसायटीचा रस्ता दाखवून ती उतरली. किती झाले असे विचारताच, काही नाही ताई, तुमचे हॉस्पिटलमधले उपकार मी विसरणार नाही. आता घरी जाऊन आराम करा असेही तो म्हणाला. अहो घ्या ना, तुमचा धंदाच आहे तो. खरंच नको ताई, तुम्हाला सुखरूप पोहोचवणे माझे कामच आहे. आता हा रिक्षावाला कुठला? असेल कदाचित माझ्या हॉस्पिटलमधला पेशंट व थोडीशी परतफेड करावी असा त्याला वाटत असेल. असे वाटून धन्यवाद दादा असे म्हणून ती जिने चढू लागली. घरी जाऊन कुलूप उघडून सोफ्यावर बसून सुरेखाने हुश्य केले. समोरील पाणी पिऊन ती आज घडलेल्या आश्चर्यकारक घटनांचा विचार करू लागली. मग तिला असे लक्षात आले की आज गाडीत भेटलेली सगळी माणसे तिच्या हॉस्पिटलमध्ये येऊन गेलेली होती. काही बायका तर छे असे शक्य नाही, उगाचच मनाचे खेळ असे म्हणून आंघोळ करून ती गाढ झोपी गेली. सुरेखाला बराच वेळ झोप लागली असावी. दारावरची बेल कोणीतरी बराच वेळ वाजवत आहे असे तिला वाटले. अगं सुरेखा, उठतेस का? मी आई. बाहेरून आवाज आला. अरे, आई चुकून रविवारीच परत आली की काय असे म्हणून सुरेखाने घड्याळ बघितले तर 4 वाजले होते. धडपडत जाऊन तिने दार उघडले. अगं आई, आदल्या दिवशी यायचं तर कळवायचे नाही का? अगं काय म्हणतेस, मी वेळेवर आले, आज सोमवार आहे. हा? अरे देवा, मी काय 24 तास झोपले की काय? बरी आहे ना मी? मग कालच्या घटनांचं काय? आईला जास्त त्रास न देता आपण गप्प बसावे असे तिला वाटले. अगं, स्वामींचा प्रसाद व अंगारा आणला आहे, तो न विसरता घे असे आई म्हणाली. हो गाई, मी घेते सगळं. चल आई, तू आराम कर, मला ड्युटीवर जायचे आहे असे म्हणून सुरेखाने सकाळची कामे आटपून स्टेशनवरून गाडी पकडली. रोजचीच गर्दी, त्याच बायका, काही ओळखीच्या काही अनोळखी, पण सुरेखाचं लक्ष कशातही नव्हते. काहीतरी वेगळेच वाटत होते. तंद्रीतच तिने विटी गाठलं व झपाझप हॉस्पिटलमध्ये पोहोचली. कपडे बदलून ती लगबगीने डॉक्टर देसाईंना भेटली व जोशीबाईंच्या ऑपरेशनची तयारीचे काय असे विचारले. अरे सुरेखा, तुला माहीत नाही, जोशीबाई रविवारी पहाटेच गेल्या. त्यांच्या मुलीनेच सगळे केले. सुरेखाला आता चक्करच यायची बाकी होती. पण एवढे बोलून तिने जीभ चावली. डॉक्टरांना कशाला गोंधळात टाका असे म्हणून ती इतर कामांकडे वळली. सकाळच्या इतर पेशंटची चौकशी करून ती नर्स रूममध्ये जाऊन बसली. मनाचा पुरता गोंधळ उडाला होता. आपण काय स्वप्न बघितले की काय? मग ती रात्रीची गाडी, ते प्रवासी, त्या बुरखेवाल्या, 24 तासांची झोप, तो रिक्षावाला आणि कहर म्हणजे जोशीबाई. मग ती गाडी गेलेल्या लोकांची होती की काय? आणि
अशा गाडीतून आपण प्रवास केला? त्या कल्पनेनेच तिला दरदरून घाम फुटला व ती बेशुद्ध झाली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यावर तिने नोकरीचा राजीनामा दिला व ती आता घरीच असते. तिनं आता लोकल गाडीचा प्रवास करणेच बंद केले आहे. न जाणो परत तशीच गाडी तिच्या नशिबात असती तर. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.